प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळेकरता प्रत्येकाला सलाम. प्रेज द लॉर्ड. जय ख्रिस्त. 5 स्तोत्र संहिता याचा 65वा अध्याय पहिलं वचन काय म्हणतं? स्तोत्र 65 पहिलं वचन. हे देवा, सियोनात तुझी स्तुती होते, तुला केलेल्या नवसाची फेड तेथे होते. होय, हे दाविदाचं संगीत स्तोत्र संहिता आहे. दाविदाचं स्तोत्र संहिता आहे. 65 याचं पहिलं वचन. हे देवा, सियोनात तुझी स्तुती होते, तुला केलेल्या नवसाची फेड तेथे होते. होय, जेव्हा उठून आपण प्रार्थनेस उभे राहतो तेव्हा देवाच्या उजव्या साईडला बसलेला ख्रिस्त आणि परमेश्वर याला आपण अर्पण सादर करणारे बनतो. या आपण आजच्या दिवसाकरता पुन्हा एकदा एकत्र आलो, त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आणि एक धन्यवादाची प्रार्थना आपण सुरुवातीला करूया. आपल्या ओठाचं अर्पण आपण सुरुवातीला ख्रिस्तामध्ये पित्याला सादर करू. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ता, तुझ्या नामाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुझ्या नामाला धन्यवाद देतो. यावेळी करता समय करता सुंदरशी वेळ आमच्या जीवनात आणलीस, राखलीस, त्याबद्दल धन्यवाद. यावेळी करता समय करता आमच्यातून ज्या कळत न कळत चुका होतात त्या सर्व चुकांच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर. आणि जिथे कुठे आता प्रार्थना चालू असेल त्या प्रार्थनेत येणारे अडखळण ख्रिस्तामध्ये घालव. जे आज प्रवासात असतील त्यांना सुखरूप स्थळी पोहोचव. आज जे प्रार्थनेमध्ये मागत आहेत त्यांना ख्रिस्तामध्ये मिळावं असं तू कर. हे प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणताय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. हिवाळी कुटुंब आहे त्यांना प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की एक सुंदरशी संध्या वेळ त्यांनी आपल्या जीवनात दिली आणि आपण आज पुन्हा एकदा एकत्र आणलं, त्याबद्दल त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. कारण की या सुंदरशा वेळेमध्ये पुन्हा एकदा आपल्याला ख्रिस्तामध्ये पित्याने एकत्र आणलेला आहे. तो पिता आहे, तो शेवटच्या काळी सुद्धा असंच आपल्याला एकत्र आणेल. जर आपण त्या एकत्र राहण्याची, स्तुती करण्याची, स्वतःला चांगलं राखण्याची सोय आपण आजच नाही लावत, आज आपण येणारा संदेश सुद्धा हाच ऐकणार आहोत की त्याच्या राज्यामध्ये, त्याच्या कळपामध्ये कोण सामील होईल. प्रभूजी करणारे नाहीत, तर जे अशी सवय स्वतःला लावत आहेत आज की स्वतःच्या तोंडातून ते अर्पण देवाला रोज वाहतात. जे स्वतःच्या आयुष्याला, स्वतःच्या शरीराला जसं ख्रिस्त होता तशी सवय लावत आहेत आपल्या जीवनाला. रोज त्याचं अन्न खाणं, रोज त्याची कृती करणं, हे जे करणारी मेंढरं आहेत तीच सार्वकालिक जीवनात जातील. आणि या बाबतीत एक बोध वचनं अशी खूप आहेत. नव्या शास्त्रलेखामध्ये, नव्या करारामध्ये वचनं आहेत की पहा, सार्वकालिक जीवनामध्ये कोण जाईल की जे असे तयार होत आहेत. कसे? जे त्याचे खाद्य, त्याची प्रार्थना, त्याची स्तुती, त्याचं वचन आपल्या जीवनी राखत आहेत, बदलत आहेत, दावा करत आहेत. ते सर्व स्वर्गी ख्रिस्त ज्या जागेसाठी गेलात तयार करण्यासाठी त्या जागेत जातील. जे चांगलं राखतील आपल्या भंडारात, नेहमी आपल्या भांडारात चांगलं राखतील. तुमचं पात्र कसं राखावं हे तुमच्या हाती आहे आणि ते आज स्वातंत्र्य ख्रिस्तामध्ये आपल्याला दिलेलं आहे. सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य स्वतंत्र करेल. सत्य हा ख्रिस्त आहे. होय, आज प्रकाश भोरे पाहत आहेत, सायली पाहत आहे, विश्वास हिवाळ्यांचं कुटुंब पाहत आहे. अजून जेवढे पाहतील त्या सर्वांना सत्य काय माहित आहे. ख्रिस्त हे ते सत्य आहे आणि तो नवा द्राक्षरस आहे. जुनं बुधलं खराब होतं. आदाम जुन्या गोष्टी खराब होत्या, परमेश्वराने काढून टाकल्या आणि नवीन बुधलं, नवीन द्राक्षरस तुमच्या बुधल्यामध्ये घालण्यात आला. ते पवित्रकरण, ते नवीकरण आपल्या जीवनात करण्यात आलं. जो ख्रिस्ताटाई आहे तो नवी उत्पत्ती आहे. पहा, जुने ते होऊन गेले, जुनं होऊन गेलं. तसेच आपली चित्रवृत्ती राखा. काल काय झालं, काल कोणी तुमचं मन दुखवलं असेल, अजून काही जुन्या गोष्टी असतील, अशा जुन्या गाठी सोडून द्या.
आणि ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये, प्रीतीमध्ये, क्षमाशीलतेने तो वधस्तंभ रोज वाहणारे बना. प्रेज द लॉर्ड. काय आपला आपण वधस्तंभ घेऊन रोज चाललेले असे आहोत काय? प्रेज द लॉर्ड. जे काही तुम्ही कनिष्ठ बंधू संगती करत आहात ते ख्रिस्तासाठी करणारे आहात आणि तसंच आपण असलो पाहिजे. तेच पित्याचे आशीर्वादित आहेत. ख्रिस्त मत्तेमध्ये म्हणतो पहा, अहो पित्याच्या आशीर्वादी लोकांनो या, जे राज्य वतन परमेश्वर तुम्हाला देणार आहे ते करून घ्या. होय, ते वतन कोणाला मिळेल? जे पित्याचे आशीर्वादित आहेत, जे पित्याची ख्रिस्ताच्या मेंढपाळाची मेंढरं आहेत. आणि मेंढरं काय आहेत? जे चांगलं आहे ते रोज आपल्या जीवनात राखणारी अशी आहेत. आणि हीच मेंढरं त्या सार्वकालिक जीवनात जातील. होय, जी मेंढरं रोज आपल्या जीवनात चांगलं राखतील, आपलं जीवन रोज सुधारतील, आपले कपडे रोज धुतील. प्रगटीकरणाचा शेवटचा अध्याय काय वचन सांगते की जो आपले वस्त्र रोज धुतो त्याची त्या जीवनी झाडावर सत्ता राहील. प्रगटीकरणाचे पुस्तक शेवटच्या अध्यायामध्ये वचन आहे. आणि होय, रोज आपले वस्त्र धुवा, रोज आपलं ताटवाटी स्वच्छ करा. आपल्या ताटवाटीमध्ये अशा काही गोष्टी असू नयेत की ती देवाला नापसंत अशा आहेत. आणि देवाला नापसंत काय आहे? सर्वात महत्वाचं द्वेष, मत्सर. त्याला दया हवी आहे. ज्या जिवंत पित्याला आपण ओळखतो तर आपण ती ओळख आपल्या जीवनात त्याच्या प्रीतीद्वारे राखू शकतो. आणि जो प्रीतीमध्ये राहतो त्या ठाई देव राहतो, असं योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये वचन आहे. मग आपल्या ठाई प्रीती राहत आहे का? प्रीती अशी नावाची कोणी कन्या तुमच्या घरामध्ये राहत असेल, पण तसं नाही. प्रीती तुमच्या जीवनामध्ये राहत आहे काय? कोरिन्थीकराचे पहिले पत्र 13व्या अध्यायामध्ये काय सांगते? प्रीती खचत नाही, उपकार स्मरत नाही, ती दोष लावत नाही, सर्व काही मानण्यास, ती विश्वास धरण्यास सफल अशी असते. ती प्रीती आपल्या ठाई आहे का? क्षमा करणारी, शांती करणारी. आणि ती प्रीती पित्याची आहे ख्रिस्तामध्ये केलेली. ती प्रीती आपल्या ठाई राखा, तेच सार्वकालिक जीवनात जातील. आज आपण येणाऱ्या संदेशामध्ये त्या गोष्टी ऐकणार आहोत. कोण सार्वकालिक जीवनामध्ये असेल? त्या गोष्टी आपल्या जीवनात आहेत का? वचनानुसार चेक करा. आणि असेच लोक जेव्हा ख्रिस्त येईल तेव्हा त्या जीवनामध्ये असतील. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, पिता को देखेंगे, धन्य हो जाएंगे. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. हालेलुया, 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 हालेलुया. दुख से भरे ये दिन बीत जाएंगे, दुख से भरे दिन बीत जाएंगे. अब हम यीशु के संग आनंद मनाएंगे, अब हम यीशु के संग आनंद मनाएंगे. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, पिता को देखेंगे, धन्य हो जाएंगे. हालेलुया, 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 हालेलुया. रहना नहीं यहाँ हमेशा के लिए, रहना नहीं यहाँ हमेशा के लिए,
परदेसी है हम यहाँ थोड़े दिनों के लिए, परदेसी है हम यहाँ थोड़े दिनों के लिए, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। तैयारी हम करें वहां जाने के लिए, तैयारी हम करें वहां जाने के लिए। यीशु जल आता है हमको लेने के लिए, यीशु जल आता है हमको लेने के लिए। हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। पिता को देखेंगे धन्य हो जाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो या वेळेकरता समयाकरता। आज जेवढे सुभागित होतील घरातील लोक शेजारचे या समय तुझ्या हाती देतो। प्रकाश भोरेंचं कुटुंब आहे, हिवाळ्यांचं कुटुंब आहे, सायली आहे, ऑनलाईन जेवढे पाहतील त्या सर्वांना या समय तुझ्या हाती देतो। येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि प्रत्येकाला त्या वचनामध्ये तू स्थिर कर आणि तुझी मेंढर तुझी वाणी ऐकणारे असे ख्रिस्तामध्ये प्रत्येकाला तू बनव। ही प्रार्थना तारण करता ख्रिस्ताच्या नावात केली म्हणता एक पित्या, आमेन। प्रेज द लॉर्ड। देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की आपण पुन्हा एकदा आज या बुधवारच्या दिवशी एकत्र आहोत। आणि कुठल्या दिवशी एकत्र आहोत याचं विशेषतः काही विशेष नाही। कुठल्या दिवशी एकत्र आहोत याचं काही विशेष नाही। विशेष हे आहे, पहा ख्रिस्त मत्तेमध्ये म्हणतो, पहा मनुष्याचा पुत्र हा शाबताचा धनी आहे। ख्रिस्त राखणं आपल्या ठाई हे विशेष आहे आणि ते विशेष जीवनी मुकुट, तारण, शांती राखणं म्हणजे ख्रिस्त राखणं आपल्याला मिळालेलं आहे आपल्या जीवनामध्ये। ते आशीर्वाद मागच्या संदेशामध्ये आपण ऐकलं, पहा ख्रिस्ताने यशाया 53 अध्याय 4 आणि 5 वचन काय सांगते की ख्रिस्ताने शिक्षा यासाठी भोगली की ती आपल्याला आरोग्य मिळावं, आपल्याला आरोग्य मिळावी अशी शिक्षा त्यास झाली। आणि ती शिक्षा झाली म्हणजे त्याला आरोग्य मिळालेलं आहे। मग मिळालेलं आहे तर आपल्या ठाई आरोग्य का कार्य करत नाही? कारण की आपल्या जीवनामध्ये आपण ते वचन ऐकत नाही, वाचत नाही, ग्रहण करत नाही आणि ते वचनानुसार वर्तन करत नाही आणि ते अधिकार ख्रिस्तामध्ये दिलेले आहेत ते आपल्या जीवनामध्ये आपण क्लेम घोषणा करत नाही। स्तोत्रसंहितेमध्ये 1-2 ठिकाणी वचन सांगतं की तारणाचा प्याला हाती घेऊन मी रोज त्याची घोषणा करेल। ते तारण, ते आरोग्य, ते शांती, आशीर्वाद तुम्हाला यासाठी दिलेले आहेत की तुम्ही या जीवनी जगत असताना तुमच्या जीवनातून तुम्ही ती घोषणा करावी इतरांकरता। जर तुम्हालाच देवाचं तारण इतरांना देण्यासाठी निवडलेलं आहे, इतरांना आरोग्य देण्यासाठी निवडलेलं आहे, तर आपण आजारी का आहोत? हिजकिया राजा आजारी का होता? जेव्हा परमेश्वराचा संदेश यशायाने त्याकडे घेऊन गेला आणि त्याला सांगितलं की तू तुझी निर्वाह कर, आणि तो रडू लागला आणि तो आस्था करू लागला, भिंतीकडे तोंड करून रडू लागला। मग यशायाला परत परमेश्वर सांगतो की जा, तो रडत आहे मनस्वी, 15 वर्षांनी तुझं आयुष्य वाढवलं त्याला सांग।
आपल्या ठाई तो आस्थान पश्चाताप आपण राखत नाही, ते अधिकार राखत नाही, ते वचन राखत नाही आपण. म्हणून मग आपण आजारी पडतो. देवाचं वचन राखत नाही, देवाच्या वचनानुसार वर्तणूक करत नाही. संकट अडचणी येणार नाही असं नाही. ख्रिस्ताच्या विश्वासात रूपी दारूमध्ये चालत असताना अनेक संकट आहेत, अनेक अडचणी आहेत. पण ते तुमच्या जीवनात कधी येतात? तुमचा विश्वास चेक करण्याकरता, तुमचा धीर चेक करण्याकरता. योबाच्या जीवनामध्ये संकट आलं. सैतानाने त्याला डोक्यापासून नखासिकांत तो आजारी पडला. त्याची सर्व संपत्ती गेली, त्याची मुलं गेली, त्याची सर्व संपत्ती गेली, पण तो देवाचा विश्वासू राहिला. सैतानाच्या कुयुक्त्यापुढे, त्या सैतानाच्या योजनेपुढे तो हरला नाही. देवाचा विश्वासू असा राहिला. आपल्या मुखातून देवाविरुद्ध त्यांनी कुठलंही पाप केलं नाही. हे चांगलं राखणं आहे. आपल्या जीवनी चांगलं राखणं म्हणजे काय? चांगल्या घरात राहणं, चांगले कपडे घालणं, छान बँक बॅलन्स असणं म्हणजे चांगलं राहणं आहे काय? हे जगिक गोष्टी आहेत. हे तुम्हाला तुमच्या उपजीविकेसाठी दिलेल्या गोष्टी आहेत. ते आशीर्वाद नाहीत असं नाही. पण सर्वात महत्वाचे आशीर्वाद काय आहे? की जो ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. आणि ते राखणं आपल्या ठाई झालं पाहिजे. आपल्या बुदल्यामध्ये जो नवा द्राक्षरस परमेश्वराने घातला तो राखणारे आपण असलो पाहिजे. पहा आपल्या बुदल्यामध्ये आज तो द्राक्षरस तसाच आहे काय? ख्रिस्ताचा विश्वास तसा आहे काय? काय तो धावा आपल्या जीवनातून आपण करणारे आहोत काय? ख्रिस्ताचा धावा आपल्या जीवनातून आपण करणारे आहोत काय? तो धावा आपल्या मुखी आहे काय? आपल्या जीवनात ती भूक तहान आहे काय? प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी, प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी, अन्न उदक की ज्ञान जगिक है, अन्न उदक की ज्ञान जगिक है, तृप्ती न होती या सुखानी, तृप्ती न होती या सुखानी. पहा या जगातल्या गोष्टी अशा आहेत की आज आहेत उद्या नाहीत, त्यांनी तृप्ती तुमची होणार नाही. जो आत्मा तुमच्या ठाई घातलाय तो देवापासून आहे, जगापासून नाही. काय तो तृप्त आहे काय? पवित्र आत्मा आपल्या ठाई आहे काय? आपण पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात चाललेले असे आहोत काय? प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं की आपल्या ठाई जे चांगलं भरलं तो चांगलं राखणार आहे, त्या चांगलं आपल्या बुदल्यामध्ये चांगलं राखणारे आणि देवाचा धावा करणारे बना. देवाचा धावा करणारे बना. कारण की त्याच्या मेंढ्यांस ते शारोनचं जे कळप आहे ते परमेश्वर त्या मेंढरांकरता बनवेल. कोणाकरता बनवेल? जे मेंढर आपल्या भांडारात मेंढपाळाचं चांगुलपण राखतील, त्याचा शोध करतील, त्याला धावा करतील, रोज नवा द्राक्षरस आपल्या ठाई आहे की नाही चेक करतील, आपण त्यानुसार वर्तणूक करत आहोत की नाही हे पाहतील, आपलं तेल पवित्र आत्मा म्हणजे आपल्या भांडारात आहे का, त्यानुसार वर्तणूक करत आहोत का हे चेक करत राहतील. त्यांसाठी शारोन मेंढ्यांचं कुरण होईल. प्रेज द लॉर्ड. अशा मेंढ्यांच्या कळपाकरता शारोन हे कळप बनेल. कुठल्या मेंढ्यांकरता? ज्या मेंढ्या त्या मेंढपाळाच्या वाणीत चाललेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. तो त्याच मेंढरांस घेण्यास येईल जी मेंढर त्याच्या वाणीला आतुर असतील, त्याचं चांगुलपण राखतील. अशा मेंढरांकरताच तो येणार आहे. आणि अशा मेंढरांकरता ते शारोनचं कळप होईल, आनंदाचं कळप होईल. शारोन मेंढ्यांचं कुरण होईल. शारोन काय होईल? मेंढ्यांचं कुरण होईल, कळप बनेल.
शारोनचं ठिकाण परमेश्वर त्या स्वतःच्या मेंढरांकरता कुरण कळप असं बनवेल. आणि त्या कळपामध्ये, त्या कुरणामध्ये, त्या शारोनच्या कळपामध्ये, कुरणामध्ये कुठल्या मेंढ्या चरतील, ज्या त्या मेंढपाळाच्या वाणीत चालत आहेत, जे आपल्या ठाई नेहमी चांगलं राखत आहेत, जे आपल्या ठाई नेहमी चांगलं राखत आहेत, ती भूक तहान राखत आहेत, अशाच मेंढ्या त्या शारोनच्या कळपामध्ये असतील. हे लक्षात ठेवा. हे मी सांगत नाही, हे देवाचं वचन स्पष्ट सांगतं. ख्रिस्त मत्ते 7 अध्यायात म्हणतो पहा, प्रभुजी करणाऱ्यांना सार्वकालिक जीवनात घेतलं जाणार नाही. मी तुझ्या नावाने संदेश सांगितले, मी तुझ्या नावाने भूते काढली, अनेक कार्य केली, अशांची ओळख त्या प्रभूला नाहीये. त्या मेंढपाळाला अशा मेंढ्यांची ओळख नाहीये. ओळख कुठल्या मेंढ्यांची आहे? जे आपली वर्तणूक त्या मेंढपाळासारखी राखत आहे, ते चांगुलपण आपल्या ठाई राखत आहे, त्याला शोधत आहेत, त्याला भेटण्यासाठी उत्सुक आहेत, त्याच्या प्रतिमेसारखं बनण्याकरता रोज आपल्या जीवनातील गोष्टी निघून जाव्यात, त्याला संतोषण्याकरता रोज आपलं जीवन जगत आहेत. अशाच मेंढ्यांचा ते शारोनच्या कळपामध्ये प्रवेश होईल आणि परमेश्वर शारोन ठिकाणी ते कळप बनवेल स्वतःच्या मेंढ्यांकरता. जो मेंढपाळ आपल्याकरता मारण्यात आला, पुरण्यात आला, उठवण्यात आला, त्या मेंढपाळाचं ऐकणारे आणि त्याच्या चित्तवृत्तीने बदलणारे अशा मेंढ्यांकरता ते कळप शारोनचं बनवलं जाईल. पहा, या संदेशाकडे आपण जाऊया. या संदेशाकडे मध्ये आपण वळूया. पवित्र आत्मा आपल्याला त्या गोष्टी विदित करो. मग शारोन मेंढ्यांचं कुरण होईल. मग शारोन काय होईल? मेंढ्यांचं कुरण होईल. कुठल्या मेंढ्यांचं? हे आपण पाहूया. कुठल्या मेंढ्या आहेत त्या? या संदेशाकडे आपण वळूया. मग शारोन मेंढ्यांचं कळप बनेल. इब्री लोकांच्या पत्रामध्ये वचन काय पहा? इब्री लोकांस पत्र, पहिल्यांदा आपण पहिलं वचन वाचूया. गीतरत्न वाचूया. गीतरत्न याचा 2रा अध्याय, पहिलं वचन. गीतरत्न याचा 2रा अध्याय, गीतरत्न याचा 2रा अध्याय, पहिलं वचन. काय वचन पहा? मी शारोनची कुंकुम पुष्प आहे, मी खोऱ्यातले भुई कमळ आहे. देवाचं वचन सांगतं की मी शारोनचं कुंकुम पुष्प आहे. हे शलमोनाने रचलेलं गीतरत्न आहे. शलमोन, मी शारोनचे कुंकुम पुष्प आहे, मी खोऱ्यातले भुई कमळ आहे. होय, परमेश्वराचा पुत्र ख्रिस्त ते शारोनचं कुंकुम पुष्प आहे. तो त्या रुष्ट जमिनीला, भुकेले ताणेले जमिनीला तृप्त करण्याकरता पडलेला पहिला आणि येणारा शेवटला पाऊस आहे. होय, ख्रिस्त आपल्या रुष्ट भुकेल्या ताणेल्या भूमीवर पडलेला पहिला आणि येणारा पाऊस आहे. आपण विश्रांतीत जाऊ, निजले जाऊ, आज जाऊ, उद्या जाऊ, ठाऊक नाही कधी जाऊ, किंवा ख्रिस्त येईल तेव्हा आपण बदलून जाऊ, आणि ख्रिस्त येऊपर्यंत आपण असू तर आपण बदलून जाऊ. असं करिंथी करायचे पहिले पत्र 15 अध्यायात गुड गोष्ट पौल सांगतो. करणा वाजेल, आपल्याला त्या करण्याचा आवाज येईल. जे निवडलेले आहेत त्यांना आवाज येईल आणि ते बदलून जातील, शारीरिकरित्या आत्मिक बनतील. जे स्वतःला ख्रिस्तासारखे राखत आहेत, शांतीत, क्षमाशीलतेत, त्याकरता तो त्या शारोनचं कुंकुम पुष्प आहे. त्या शारोनचं कुंकुम पुष्प कोणासाठी आहे? जे स्वतःला त्या द्राक्षवेलामध्ये राखतील, ख्रिस्तामध्ये राखतील. शारोन का गुलाब है तू मेरा मसीहा, शारोन का गुलाब है तू मेरा मसीहा, तू मुझे जल देता
जिससे मैं फिर हो जाता. होय, ख्रिस्त ते जिवंत पाण्याचा झरा आहे. तुमचं जीवन किती सुकलेलं असू द्या, किती अडचणीत असू द्या, जेव्हा तुम्ही ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये बोलवता, ख्रिस्ताला तुमच्या जीवनात राखता, तुमची सुकलेली जमीन हिरवीगार फळ देणारी अशी बनते. तुमचं जीवन कितीही तुटलेलं असू दे, तर कुंभार इमाया 18 अध्याय परमेश्वर तुमचं तुटलेलं भांड पुन्हा एकदा बनवतो. काय आपण तो ख्रिस्त राखत आहोत काय? शारोनचं कुंकुम पुष्प आणि शारोनचा गुलाब ख्रिस्त आहे. तर शारोनचा मेंढपाळ त्या कळपाचा ख्रिस्त आहे, जिथं मेंढ्या एकत्र करण्यात येणार आहेत. त्या मेंढ्या कोण असतील? पहा, इब्रिलोकांच्या पत्रामध्ये 13वा अध्याय पहिल्यांदा वाचूया आपण. इब्रिलोकांस पत्र याचा 13वा अध्याय पहा. इब्रिलोकांच्या पत्र याचा 13वा अध्याय वचन काय सांगतं? इब्रिलोकांचे पत्र याचा 13वा अध्याय यातले आपण काही वचन वाचूया. 11 ते 15 वचन. काय वचन सांगतात पहा. ज्या पशूंचे रक्त पापाबद्दल मुख्य याजकाच्या द्वारे पवित्र स्थानात नेणे जाते, त्याचे शरीर तळाबाहेर जातात. पहा, पूर्वी पद्धत होती की प्रत्येक पापाकरता याजक पशु मारला जायचा आणि त्याचं रक्त शिंपडायचे आणि शरीर कुठं टाकलं जायचं पहा. ज्या पशूंचे रक्त पापाबद्दल मुख्य याजकाच्या द्वारे पवित्र स्थानात नेले जाते, त्यांची शरीर तळाबाहेर जातात. शरीर कुठं होते? तळाबाहेर. आणि रक्त कुठं होतं? पवित्र स्थानामध्ये. का? तर तेव्हा काळची पाप नियमशास्त्रानुसार पवित्र व्हावी. मोशे सुद्धा या गोष्टी करायचा देवाच्या नियमानुसार. यास्तव येशूनेही स्वरुधिराने लोकांस पवित्र करावे म्हणून वेशीबाहेर मरण शोषिले. आपण पवित्र व्हावं, जगातील जे जे ख्रिस्ताच्या नामावर विश्वास ठेवतील त्या सर्वांनी पवित्र व्हावं म्हणून ख्रिस्ताने स्वतःचं रक्त त्या वधस्तंभावर दिलं. होय, पूर्वी नियमशास्त्र होतं तेव्हा काय होतं की पहा, ज्या पशूंचे रक्त पापाबद्दल मुख्य याजकाच्या द्वारे पवित्र स्थानात नेले जाते, त्याचे शरीर तळाबाहेर जातात. रक्त पवित्र स्थानामध्ये आणि शरीर तळाबाहेर. आज आपण जो ख्रिस्त येणार आहे त्याच्या अगोदर जर आपण विश्रांतीत जाऊ तर शरीर गाडलं जाईल. आत्मा जर ख्रिस्तामध्ये सत्कर्माने आपण जगलेले आहोत तर आपला आत्मा त्या सुखलोकात असेल, त्या चोरासारखा तो आज माझ्याबरोबर सुखलोकात असेल. यास्तव येशूने स्वरुधिराने लोकांस पवित्र करावे म्हणून वेशीबाहेर मरण शोषिले. तर आता आपण त्याचा अपमान शोषित त्याच्या जवळ तळाबाहेर जाऊया. होय, आपल्या जीवनामध्ये मेंढपाळाने जी चित्तवृत्ती दाखवली ती आपल्या जीवनात असली पाहिजे. त्या मेंढपाळाची मेंढर आपण कधी बनू? जेव्हा जसा ख्रिस्ताने अपमान शोषित वेशी बाहेर मरण पत्करलं आणि पवित्र रक्ताने ख्रिस्तामध्ये देवाचा आपला समेट केला. तो आपलाच केला का? नाही. या जगातील जो कोणी ख्रिस्ताच्या नामावर विश्वास ठेवेल त्याला त्या पापापासून मुक्ती मिळालेली आहे आणि सार्वकालिक जीवन ख्रिस्तामध्ये मिळालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमेन. पहा, इथं स्पष्ट सांगते की यास्तव येशूने स्वरुधिराने लोकांस पवित्र करावे म्हणून वेशी बाहेर मरण शोषिले. तर आता आपण त्याचा अपमान शोषित त्याच्या जवळ तळाबाहेर जाऊया. आपल्याला सुद्धा तळाबाहेर असंच जायचं आहे ख्रिस्ताकडे की सर्व निंदा, अपमान, त्रास सर्व गोष्टी सहन करत. आणि तोच योग्य खरा मार्ग ख्रिस्तामध्ये आहे हे देवाचं वचन आपल्याला स्पष्ट सांगतं. काय सांगतो की तर आपण त्याच्या अपमान शोषित त्याच्या जवळ तळाबाहेर जाऊया. जे कोणी आपली धाव अशी संपवत आहेत, ख्रिस्त जो वधस्तंभावर मारला गेला, पुरला गेला, काढला गेला, उठवला गेला, ही साक्ष आपल्या जीवनी राखत आहेत. देहाने पापाला मेलेले आणि देवाला जिवंत केलेले आत्मिक असं अर्पण आपल्या जीवनात राखत आहेत. अशा मेंढ्या त्या सारोनच्या कळपामध्ये मेंढपाळ एकत्र करेल. प्रेज द लॉर्ड. कशा?
अशा जे ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये आहेत त्यासाठी अपमान, निंदा, त्रास या जगात सहन करत आहेत आणि त्याच्याकडे जात आहेत. प्रेज द लॉर्ड. असेच आपण चाललेले आहोत काय? बघा आपली धाव, आज आपण असेच चाललेले आहोत काय? पहा 14 वचन काय सांगतं, कारण आपल्याला इथे स्थायिक नगर नाही. तुम्ही इथे स्थायिक नगर शोधू नका. तुम्हाला देवाच्या आशीर्वादाद्वारे घर, दार, पैसा सगळ्या गोष्टी मिळालेल्या असतील. धन्यवाद द्या देवाला. त्या गोष्टीमधून देवाला धन्यवाद द्या. किंवा 5 भाकरी 2 मासाळ्याच असतील, थोडंसं जीवन असेल, थोडीशी झोपडी असेल, भाड्याच्या घरात राहत असाल, धन्यवाद द्या. सर्व परिस्थितीत देवाला धन्यवाद द्या. कारण की इथं स्थायी नगर नाहीये. हे सगळी पृथ्वी हलवली जाणार आहे एक दिवस. असं इब्री लोकांच्या पत्रामध्ये सांगितलं की का हलवली जाईल? कारण की स्थिर गोष्टी फक्त स्थिर राहाव्यात. स्थिर गोष्टी फक्त देवाच्या राज्यात जाव्यात. म्हणून पृथ्वी हलवली जाईल. अनेक संकट या पृथ्वीवर येतील. याकरता परमेश्वर पृथ्वी हलवणार आहे. याकरता आपल्याला इथं स्थायिक नगर नाहीये. स्थायिक नगर तो तयार करण्यासाठी गेलाय. आणि स्थायिक नगरामध्ये कोण प्रवेश करेल? जे त्याच्या मेंढपाळाच्या चित्तवृत्तीमध्ये असतील. जायचंय का स्थायिक नगरामध्ये? पहा देवाचं वचन काय सांगतं की कारण आपल्याला इथे स्थायिक नगर नाही, तर जे नगर होणार त्याची आपण वाट पाहत आहोत. वाट पाहतोय का आपण ती वाट? आहे का आपल्या ती चित्तवृत्ती? ख्रिस्ताकरता अपमान, निंदा, त्रास सहन करत, ख्रिस्तासारखी क्षमाशीलता, आनंद, प्रीती इतरांकरता प्रार्थना करत एकमेकांची ओझी वाहणं, ही चित्तवृत्ती मेंढ्यांस अंगी ल्याली पाहिजे. ती आहे काय? तुमच्या बुदल्यामध्ये तो नवा द्राक्षरस तुम्ही राखलेला आहे काय? प्रेज द लॉर्ड. यावरून आपण त्याच्याच द्वारे देवाला उपकार स्मरण रूपी यज्ञ निरंतर अर्पावा. हा यज्ञ त्याचे नाम स्वीकारणाऱ्या ओठांचे फळ असा आहे. प्रेज द लॉर्ड. किती सुंदर वचन आहे. काय वचन सांगते की स्थायिक नगरामध्ये कोण प्रवेश करेल आणि कसा प्रवेश करायचा आहे? की ख्रिस्ताच्या नामाकरता सर्व निंदा, छळ, त्रास सहन करत त्या स्थायिक नगराकडे, ख्रिस्ताकडे चाललेली मेंढर असली पाहिजे. त्यांचाच प्रवेश त्या स्थायिक नगरामध्ये होईल हे लक्षात ठेवा. शारोन हे मेंढ्यांचं कळप बनेल. परमेश्वर म्हणतो मी शारोनला मेंढ्यांचं कळप बनवेल. त्या कळपामध्ये मेंढ्या कुठल्या असतील? त्या मेंढ्या हे असतील की जे मेंढपाळ ज्या चित्तवृत्तीने राहिला, जगला, जो कित्ता आपल्याला दिलेला आहे त्या कित्तेमध्ये राहणारे अशा त्या मेंढ्या असतील. यावरून आपण त्याच्याचद्वारे देवाला उपकार स्मरण रूपी यज्ञ निरंतर अर्पावा. हा यज्ञ त्याचे नाम स्वीकारणाऱ्या ओठांचे फळ असा आहे. परोपकार दान धर्म करणे विसरू नका, कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो. पहा आपल्या जीवनातून देव संतुष्ट आहे का? चेक करा. काय त्याचा आवाज येतो आहे का? पवित्र आत्म्याच्या वचनाने आपण चाललेले आहोत का? आपल्या बुदल्यामध्ये नवा द्राक्षरस घातलेला आहे काय? काय आपल्याला वाणी अजून मिळालेली आहे काय? का प्रभूला शोधलेला आहे काय? प्रभूचा प्रकाश आपल्या जीवनामध्ये आहे काय? देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये आहे काय? का उगाच आपण ख्रिस्ती विश्वास म्हणून रोज चर्चला जाणं, इतरांमध्ये ख्रिस्ती विश्वास म्हणून मोठ्याने पांढरे कपडे घालून मिरवणं असे करणारे आहोत काय? प्रभूजी मेंढर ती आहेत मेंढपाळाच्या वाटेने जाणारे, आपलं पाचारण निवडणूक शोधणारे आणि त्याची खात्रीशीर मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे. ते स्थायिक नगराकडे सर्व दुःख, त्रास सहन करत चाललेली. जो ख्रिस्त स्थायिक नगर करण्यासाठी गेलाय, जी जागा तयार करण्यासाठी गेलाय, तो येईल आपल्याला घ्यायला. पण ते कोणाला घेऊन जाईल? त्या मेंढ्यांस घेऊन जाईल ज्यांनी असा जीवितक्रम जगलेला आहे. जो नवा द्राक्षरस पित्याने आपल्याला ख्रिस्तामध्ये दिला, तो द्राक्षरस राखलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्या मेंढ्यास ते शारोनचं कळप बनेल. परमेश्वर म्हणतो जे दावा करत आहेत आपल्या मुखाने, अंतःकरणाने निरंतर प्रार्थना करत आहेत, निरंतर ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये बदलण्यासाठी प्रयत्न करत आहेत, देव जसा प्रेमळ आहे तसं प्रेमळ वर्तणूक करणारे आहेत, त्यांचा त्या कळपामध्ये समावेश होईल.
प्रेज द लॉर्ड. इथं कुठलं स्थायिक नगर नाही, इथं कुठलंच मंदिर नाही. मंदिर तुम्ही आहात देवाचे. कोरिन्थीकराचे पहिल्या पत्रामध्ये वचन काय सांगतं? तुम्ही देवाचे मंदिर आहात, पवित्र आत्म्याचे मंदिर तुम्ही आहात, ते तुम्हाला ठाऊक नाही काय? मग ते साफ राखणं गरजेचं आहे. आणि अशाच मेंढ्या त्या कळपामध्ये शारोनच्या प्रवेश करतील. प्रेज द लॉर्ड. यशाया 66 अध्याय यातले वचन काय सांगतात पहा. यशायाचा 66 अध्याय वचन मागे एकदा संदेशामध्ये घेतलं होतं. 66 अध्याय पहिलं आणि दुसरं वचन पहा. 66 अध्याय पहिलं आणि दुसरं वचन. परमेश्वर म्हणतो, आकाश माझे सिंहासन व पृथ्वी माझे पादासन आहे. तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? मला विश्रांतीसाठी कोणते स्थळ असणार? देव त्या चार भिंतीमध्ये थोडीच राहतो. परमेश्वराला जिवंत आहे तर त्याला जिवंत गोष्टी आहेत, त्याला जिवंत गोष्टी आवडतात. परमेश्वर निर्जीव गोष्टीमध्ये नाही बसत. चर्चच्या चार भिंतीमध्ये परमेश्वर नाहीये. परमेश्वराच्या त्या चार भिंतीमध्ये तुम्ही जिवंत लोक जेव्हा ख्रिस्ताच्या आत्म्याची सहभागिता राखता तेव्हा तिथं प्रभू आहे. जेव्हा तुम्ही आत्म्यामध्ये एकता राखता तिथं प्रभू आहे, तिथं प्रभू उपस्थित आहे. मत्ती 18 अध्याय ख्रिस्त काय म्हणतो की जिथे माझ्या नामाने दोघे तिघे जमले त्यामध्ये मी आहे. जे एक चित्ताने विनंती करतील की त्याकडून मान्य होईल. त्या लोकांमध्ये देव बसतो जे त्याच्या आत्म्यामध्ये ऐक्य राखतात. परमेश्वर हाताने बांधलेल्या गोष्टीमध्ये राहू शकत नाही. मला कशी विश्रांती मिळेल? परमेश्वर म्हणतो तिथे. परमेश्वर निर्जीव गोष्टीमध्ये बसत नाही. आपण आज कुठल्या गोष्टींना महत्व देत आहोत? कुठल्या मंदिरांना महत्व देत आहोत? आत्मिक का दैहिक? दैहिक मंदिर अनेक प्रकारचे आहेत. तुमच्या देहाचं आहे, हाताने बांधलेलं चर्च असेल, मंदिर असतील. एखाद्या गोष्टीच्या जास्त अधीन असाल तुम्ही, कुठली असेल, मोबाईल असेल, कुठल्याही तुमच्या जीवनातला पैसा असेल, जॉब असेल, काही असेल. परमेश्वरापेक्षा आपण कुठल्याही गोष्टीच्या अधीन नसावं. आणि जर असाल तर आपण त्या गोष्टीची पूजा करत आहोत, त्याच्या अधीन आहोत. पहा यशाया 66 अध्याय पहिलं वचन काय सांगतं? परमेश्वर म्हणतो, आकाश माझे सिंहासन, पृथ्वी माझे पादासन आहे. तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? मला विश्रांतीसाठी कोणते स्थळ असणार? होय, आपण ते पवित्र आत्म्याचे मंदिर आहोत. कोरिन्थीकराच्या पहिल्या पत्रामध्ये सांगितलंय. परमेश्वर अशा ठिकाणी येऊन वस्ती करतो की जे त्याच्या आज्ञेत राहतात, त्याच्या वचनात राहतात, त्या ठिकाणी तो वस्ती करतो. उद्याच्या परवाच्या संदेशामध्ये आपण ऐकूया परमेश्वर कुठे वस्ती करतो, तो कोणाबरोबर असतो. पहा यातलं दुसरं वचन काय म्हणतं? परमेश्वर म्हणतो, या सर्व वस्तू माझ्या हाताने बनलेल्या आहेत, त्या अशा प्रकारे झाल्या आहेत. पण जो दीन व भग्न हृदय आहे व माझी वचने ऐकून कंपायमान होतो, त्याचकडे मी पाहतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर ख्रिस्त कुठल्या मेंढरांकडे पाहतो? जो वचन ऐकून कंपायमान म्हणजे भीती बाळगतो, परमेश्वराचं भय बाळगतो आणि तुटतो, आपल्या मनाने हृदयाने क्षमा मागतो, आस्थान पश्चाताप करतो देवाच्या वचनाविषयी. अरे परमेश्वरा, मज पाप्यावर दया कर. जे कंपायमान होतात, जे भीती बाळगतात, परमेश्वराची आस्था धरतात, पश्चाताप करतात, रोज आपली वस्त्रे धुतात, त्यांकडे परमेश्वर पाहतो. आणि तीच त्या मेंढपाळाची मेंढरं आहेत, तीच त्या शारोनच्या कळपामध्ये वसणारी मेंढ्या आहेत. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो, या सर्व वस्तू माझ्या हाताने बनल्या आहेत, त्या अशा प्रकारे झाल्या आहेत. पण जो दीन व भग्न हृदय आहे व माझी वचने ऐकून कंपायमान होतो, त्याचकडे मी पाहतो. काय आपली आज वृत्ती दीन, लीन, क्षमाशील, सौम्य अशी राखणारे आपण आहोत काय? जसा आपला मेंढपाळ होता तशी चित्तवृत्ती आपल्यामध्ये आहे काय? आज आपण देवाचं वचन ऐकून भयभीत असे होतो का? आणि क्षमा, आस्था, पश्चाताप करतो का? आपण एखाद्याला बोलत असताना त्याला क्षमा करणारे, त्याला शांती देणारे, जसे आपणावर तसे आपल्या शेजावर प्रीती करणारे असे आपण आहोत काय? प्रेज द लॉर्ड. आणि जर आहोत तर आपण त्या शारोनच्या कळपामध्ये वसणाऱ्या मेंढ्यांपैकी एक आहोत. प्रेज द लॉर्ड. पहा
इब्रिलोकांच्या पत्रामध्ये अजून एक वचन आहे. इब्रिलोकांस पत्र 4 अध्याय, यात सुंदरसं वचन अजून एक सांगतं पहा. इब्रिलोकांस पत्र याचा 4 अध्यायामध्ये वचन काय सांगतं पहा. इब्रिलोकांस पत्र याचा 4 अध्याय 10 आणि 11 वचन. मागच्या संदेशामध्ये पुन्हा एकदा हे वचन घेतलं, तर आज पुन्हा सांगतो. जो कोणी त्याच्या विसाव्यास आला त्याने जसा देवाने आपली कृत्य संपून विसावा घेतला तसा आपली कृत्य संपून विसावा घेतला आहे. यास्तव त्या विसाव्यास येण्यास आपण होईल तितका प्रयत्न करावा, यासाठी की त्याच्या अवज्ञेच्या उदाहरणाप्रमाणे कोणी पतित होऊ नये. प्रेज द लॉर्ड. जो देवाने दिवस नेमला, आपण रविवारी जातो चर्चला, नाही का? काय आपण त्या विसाव्यास ख्रिस्ताच्या जात असतो का? आणि काय उद्देशाने जात असतो? मी आज चर्चला जाणार आहे, मी त्या ख्रिस्ताच्या आत्म्याच्या कलशासनात सहभागी होणार आहे, मी आस्था धरेल, मी पश्चाताप करेल आणि मग ते प्रभुभोजन घेईल आणि मग माझ्या जीवनी तो विसावा येईल. काय या आशेने आपण जातो? ख्रिस्ताच्या आत्मिक शरीराची सहभागिता राखण्याकरता का आपण त्या 4 भिंतींना जास्त महत्व देत आहोत? आपल्या दैहिक जीवनाला जास्त महत्व देत आहोत? मी आलेलो आहे, मी बसलेलो आहे. परमेश्वराला जे आत्म्याने उपस्थित आहेत त्याची उपस्थिती गणली जाते. लक्षात ठेवा, जे देहाने उपस्थित आहेत देवाच्या राज्यात त्यांची उपस्थिती गणली जाणार नाही. ते प्रभुजी करणारे आहेत. ते खोटं धर्माचरण आहे. मी त्यासाठी असं केलं, मी त्यासाठी असं केलं. आपण एकमेकांकरता पण अशा गोष्टी बोलू नये. गुप्त दान धर्म करणारे, गुप्त प्रार्थना करणारे बना, गुप्त दशी पित्याची. आणि ती देवाची मेंढरं आहेत, जी त्याच्या विसाव्यात जातात, नेहमी जातात. तर रविवारी प्रार्थनेत राहतात, रोज कौटुंबिक प्रार्थना ठेवतात, एकमेकांविषयी संदेह मत दूषित ठेवत नाहीत, कलह ठेवत नाहीत, वादिवादात पडत नाहीत, भांडणात पडत नाहीत, शांतीने आपलं जीवन जगणारे आहेत, ख्रिस्ताची चित्तवृत्ती आपल्या ठाई राखणारे आहेत. सर्व निंदा छळ होत असताना सुद्धा देवाला आपले हात उंचावून ख्रिस्तामध्ये धन्यवाद देणारे आहेत. ती देवाची मेंढरं आहेत ख्रिस्तामध्ये. आणि मेंढपाळ त्या मेंढरांस घेण्यात येणार आहेत शारोनच्या कळपामध्ये राहण्याकरता. प्रेज द लॉर्ड. जे त्याच्या विसाव्यात जातात त्यांना विश्रांती मिळते. विश्रांती कोणास मिळते? जे देवाच्या आत्मिक मंदिरामध्ये असतात, आत्म्याने सहभागित असे ख्रिस्तामध्ये. प्रेज द लॉर्ड. आजपर्यंत आपण दैहिक उपस्थिती लावली का आत्मिक लावली? आपल्या जीवनाकडे पाहून पहा. देवाला आपल्या सणांचा, आपल्या उत्सवांची काही गरज नाही. त्याला वीट आहे. परमेश्वर म्हणतो तुमच्या सणांचा, तुमच्या त्या गोष्टींचा, गलबलाचा मला वीट आहे. मला तुमच्या जीवनातून दया हवी आहे. काय आपण ती दया, प्रीती, शांती राखणारे आहोत काय? प्रेज द लॉर्ड. शारोनचं कळप त्या मेंढरांकरता आहे. परमेश्वर म्हणतो पहा, मेंढ्या ते शारोनचं कळप बनेल, मी बनवेल. आणि तेच बनवण्याकरता ख्रिस्त गेलेला आहे. आणि तो घ्यायला येईल त्या मेंढ्या ज्या जागृत असतील ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये. पहा, योहान याचा 10वा अध्याय, मला वचन आता आठवलं म्हणून वाचूया आणि शेवटच्या वचनाकडे नंतर जाऊया. योहान याचा 10वा अध्यायामध्ये वचन काय म्हणतं पहा. योहान कृष्णवर्तमान 10वा अध्याय, यातली काही वचनं वाचूया. त्या वचनाद्वारे जीवनाचा प्रकाश ख्रिस्त आपल्या जीवनी प्रकाशमान हो. उत्तम मेंढपाळ. मी तुम्हास, यातले 1:3 पासून काही वचन वाचूया. मी तुम्हास खचित सांगतो, जो मेंढवाड्यात दाराने आत न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर व लुटारू आहे. जो दाराने आत जातो तो मेंढरांचा राखणारा आहे. त्याला द्वारपाळ दार उघडितो, मेंढरे त्याची वाणी ऐकतात. तो आपल्या मेंढरास ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारितो व त्यास बाहेर नेतो. आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर तो त्यांच्या पुढे चालतो व मेंढरे त्याच्या मागे चालतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात. काय आपण ख्रिस्ताची वाणी आपल्या जीवनात ओळखलेली आहे काय?
परक्याच्या मागे जाणार नाहीत तर त्याच पासून पाळतील, कारण ती परक्यांची वाणी ओळखत नाहीत. हा दृष्टांत येशूने त्यास सांगितला, तरी ज्या गोष्टी तो त्याचवर बोलला त्या काय आहेत हे ते समजले नाहीत. होय, या गोष्टी या आहेत, ख्रिस्त जेव्हा येईल आणि आपल्या मेंढरास बाहेर काढेल, ज्याच्या त्याच्या नावाने जिथे कुठे असतील तिथून देवदूत त्या मनुष्यास, त्या मेंढरास उचलण्यास येतील. आज सुद्धा तुम्ही वचन ऐकत आहात, तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये अडकलेले आहात त्याची वाणी ऐका, त्याला बोलवा आपल्या जीवनात. तुम्ही जिथे कुठे अडकलेले आहात, ख्रिस्त तुमचा आवाज, तुमचे नाव घेऊन तुम्हाला तो बाहेर काढेल. प्रेज द लॉर्ड. तो मेंढरास एकटे सोडणार नाही. तो मेंढपाळ आपली मेंढ्या त्या दुष्टाच्या मुखी जाऊ देणार नाही. तो तुम्हाला राखेल, चारेल त्याच्या कुरणामध्ये. आणि त्याच्या कुरणामध्ये कोण प्रवेश करेल? जे आपली चित्तवृत्ती अशी राखतात, त्याची वाणी आपल्या जीवनात रोज ऐकतात. प्रेज द लॉर्ड. यशया, आपण शेवटचं वचन वाचूया. यशया 65वा अध्याय. यात वचन काय सांगतं पहा. यशया याचा 65वा अध्याय. यशया याचा 65वा अध्याय, यातली काही वचन वाचूया. यशया 65वा अध्याय 8 ते 11 वचन वाचूया आपण. फार सुंदर वचन आहे, ऐकून घ्या. यशया 65वा अध्याय 8 ते 11 वचन. परमेश्वर असे म्हणतो, द्राक्षांच्या घोसात नवा द्राक्षरस दृष्टीत पडला असता त्यास लाभ आहे, म्हणून त्याचा नाश करू नका असे लोक म्हणतात. त्याप्रमाणे मी आपल्या सेवकांस्तव करीन, ती अवघ्यांचा नाश करणार नाही. पहा, परमेश्वर म्हणतो द्राक्षरस जर सापडला तर त्याचा नाश करू नका असे म्हणतात. परमेश्वर म्हणतो माझ्या सेवकांबाबतीत मी असंच करेन, माझ्या मेंढ्यांच्या बाबतीत मी असंच करेन. त्यांचं थोडंफार चांगलं असेल, सापडलं मला, शेवटच्या क्षणी जेव्हा परमेश्वराचा पुत्र घ्यायला येईल तेव्हा त्या सर्वांचा नाश होणार नाही. प्रेज द लॉर्ड. पायातलं 9 वचन काय म्हणतं? मी याकोबातून संतान, यहुदातून माझ्या पर्वताचा वारस उत्पन्न करीन. माझे निवडलेले त्याचे वतन पावतील, माझे सेवक तेथे वस्ती करतील. होय, त्याने त्याचा सेवक, त्याचा मेंढपाळ निवडला, तो अर्पीला गेला, आणि जे त्याचे आहेत तेच वतन पावतील. ती कोण आहेत आपण शिकलो आज. त्या मेंढपाळाची मेंढ्या कोण आहेत? जे आपली चित्रवृत्ती अशी राखतात. पहा पुढे जाऊन काय वचन सांगतं की त्या माझे निवडलेले त्याचे वतन पावतील. माझे निवडलेले. ख्रिस्त मत्तेमध्ये काय म्हणतो की बोलवलेले बहुत आहेत, निवडलेले थोडके आहेत. निवडलेले कोण आहेत? 5 शहाण्या कुमारिका, जे पवित्र आत्मा, तेल आपल्या ठाई राखतात, वचनानुसार वर्तन करतात, भीती, परमेश्वराची भय राखतात. भीती त्या अंधकाराची आपल्या जीवनातून ख्रिस्ताच्या प्रीतीद्वारे काढून टाकतात. मेंढपाळाची वाणी आपल्या जीवनात ओळखतात, आपलं पाचारण, निवडणूक ओळखतात, वचनानुसार वर्तन करतात, आपले वर्तणूक सुधारतात, आस्था धरतात, पश्चाताप करतात. असे जे निवडलेले आहेत, ज्यांच्यावर पवित्र आत्म्याचा शिक्का मारलेला आहे, असेच त्या मेंढपाळाच्या कुरणामध्ये प्रवेश करतील. पहा 10वं वचन काय सांगतं. माझा धावा, त्याला हाकल, माझा धावा करणाऱ्या लोकांसाठी शारोन कळप चारण्याचे कुरण होईल. पहा यशया 65:10 वचन काय सांगतं, परत एकदा वाचतो. माझा धावा करणाऱ्या लोकांसाठी शारोन कळप चारण्याचे कुरण होईल, अखोराचे खोरे गुरांचा गोठा होईल. काय वचन सांगते आत्मिकता. माझा दावा करणाऱ्या लोकांसाठी शारोन कळप चरण्याचे कुरण होईल, अखोराचे खोरे गुरांचा गोठा होईल. पण तुम्ही परमेश्वराला सोडिले, जे तुम्ही माझ्या पवित्र पर्वताची पर्वा करीत नाहीत, गादासाठी मेजवानी तयार करिता, मनीसाठी मिश्रित पेयांचे प्याले भरून ठेविता, त्या तुम्हास मी तरवार नेमिली आहे. तुम्ही सगळे वधासाठी खाली वाकाल, कारण मी हाक मारली तरी तुम्ही उत्तर दिले नाही, मी बोललो तरी तुम्ही ऐकले नाही. माझ्या दृष्टीने जे वाईट ते तुम्ही केले, जे मला नापसंत ते तुम्ही
पसंत केले. प्रेज द लॉर्ड. देव कोणाचा निवाडा करणार नाही, कोणाला आपल्या सार्वकालिक जीवनामध्ये घेणार नाहीत जे त्याची वाणी ओळखणार नाहीत, जे मेंढपाळाची वाणी ओळखणार नाहीत. काय आपण मेंढपाळाची वाणी ओळखलेली आहे काय? आस्था धरलेली आहे काय? पश्चाताप केलेला आहे काय? जो मत्ते योहान कृष्णवर्तन 10व्यात ख्रिस्त सांगतो. आणि वचन सांगतं की पहा, मी आलो तेव्हा ओ दिली तेव्हा कोणी मला आवाज दिला नाही. जे माझा शोध करत नाहीत, जे आस्था धरत नाहीत, पश्चाताप करत नाहीत, त्याची वाणी ओळखत नाहीत, ते वदले जातील. आणि जे शोध करतात, माझा दावा करणाऱ्या लोकांसाठी शारून कळप चारण्याचे कुरण होईल, अखोरचे खोरे गुरांचा गोटा होईल. त्या कळपामध्ये त्याच मेंढ्या घेतल्या जातील ज्या मेंढपाळाची वाणी आपल्या जीवनात ओळखत आहेत. तो द्राक्षर जो परमेश्वराने दिलाय तो आपल्या जीवनी राखत आहेत. 5 शहाण्या कुमारी का आत गेल्या? कारण की त्यांच्या दिव्यामध्ये तेल होतं, साठणिकीचं तेल होतं, त्यांचे दिवे लावलेले होते. काय आपले दिवे आज लावलेले आहेत काय? पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात चाललेले आहोत काय? मेंढपाळाची वाणी ओळखली आहे काय? काय आपल्या जीवनातून निरंतर आपण तो धावा ख्रिस्ताचा करत आहोत काय? आणि तीच मेंढरं सार्वकालिक जीवनात शारोनच्या कळपामध्ये, कुरणामध्ये प्रवेश करतील. प्रेज द लॉर्ड. वाचलेली सर्व वचनं ख्रिस्त आपल्या सर्वांच्या ऐकणाऱ्या जीवनामध्ये आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे, शेवटच्या वचनाकडे जाऊया, नंतर प्रभूची प्रार्थना करूया, नंतर वचनानुसार आशीर्वाद घेऊन आजची सभा संपूया. या आपण प्रार्थना करू. आपण नेत्र बंद करू. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळे करता, समय करता ख्रिस्ता तुझ्या नामाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नामाला धन्यवाद देतो. सुंदरच्या वचनाद्वारे आमच्यासाठी बोललास त्याबद्दल धन्यवाद. घरातील जे काही उपस्थित आहेत, आमचे शेजारी ताई दादा, त्यांचे सुना, नातवंड, तसेच ऑनलाईन जेवढे पास्टर नितीन आहेत, प्रकाश बोरे आहेत, हिवाळे कुटुंब आहे, सायली, हे सर्व जे काही इथून पुढे पाहतील सर्व बंधू भगिनींना या समय तुझ्या हाती देतो. तुझ्या वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्पर्श कर. तुझी वाणी ख्रिस्ता प्रत्येक मेंढ्यास दे. तुझा आवाज प्रत्येकाला ओळखता यावा आणि तू प्रत्येकाला आवाज द्यावा असं तू कर. आज जे धावा करत आहेत आणि जे इथून पुढे धावा करतील त्यांना तुझी वाणी ख्रिस्ता दे. तुझं तारण त्यांच्या ठाई तू घाल. तुझं आरोग्य त्यांच्या ठाई तू घाल. तुझी शांती ख्रिस्ता त्यांच्या ठाई तू घाल. आणि होय, आम्ही मेंढपाळाच्या ख्रिस्ताच्या चित्रवृत्तीत राहणारे अशी मेंढर पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात चाललेली तू आम्हास तू बनव. आमच्यातून ज्या कळत नकळत चुका होतात त्या सर्व चुकांची, अपराधांची ख्रिस्ताच्या नावात तू आम्हाला क्षमा कर. ज्यांनी आमची मन दुखवली त्यांनाही या क्षणी आम्ही प्रभूजीच्या नावात क्षमा करतो. आणि होय, पवित्र आत्म्याच्या अभिषेकामध्ये, सामर्थ्यामध्ये प्रत्येकाला ख्रिस्तामध्ये तू भर. प्रत्येका ठिकाणी ख्रिस्ताचा प्रकाश राहू दे. तुझं संरक्षण राहू दे. तुझ्या पंखाच्या आश्रयामध्ये प्रत्येकास तू घे. प्रत्येक पास्टर सेवकाने तुझ्या पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेमध्ये घाल. जे प्रार्थना करतात त्यांच्या प्रार्थनेत ते अडखळे ख्रिस्तामध्ये घाल. जे दुःखात क्लेशात आहे त्यांचं सांत्वन कर. जे आजारात आहेत, दैहिक त्रासात आहेत, त्यांचे दैहिक त्रास ख्रिस्तामध्ये घालव. तीन पास्टरांना तू स्पर्श कर. तुझं सामर्थ्य ख्रिस्ता पवित्र आत्म्याद्वारे त्यांच्या ठाई तू घाल. तुझं आरोग्य त्यांच्या ठाई तू घाल. प्रकाश बोरच्या कुटुंबामध्ये जी शांती, प्रीती, आनंद, उत्साह घाल. ते सैतानाची कुजबूज, ती निंदा, ते सर्व मागील गोष्टी अंधकाराच्या त्यांच्या जीवनातून या क्षणी ख्रिस्तामध्ये काढून टाकल्या जावत असं तू कर. तो दुष्ट कुजबूज करणारा ख्रिस्ताच्या नावामध्ये त्यांच्या जीवनातून या क्षणी जाऊ दे. वेळ कुटुंबामध्ये शांती, आरोग्य राहू दे. जे जे भाऊ बहीण आज तुमपुढे संदेश ऐकतील त्यांच्या जीवनात तुझी शांती, आरोग्य ख्रिस्तामध्ये घाल. आणि सर्व मागण्या, विनंत्या ख्रिस्तामध्ये पूर्ण केलेल्या आहेत. मी प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात धन्यवाद देत पूर्ण करतो म्हणतो ऐक पित्या. आमेन. हे आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो.
आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडिले आहे तशी तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. प्रेज द लॉर्ड. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. रिसीव्ह अँड क्रिएट. आनंदी राहा.